नमस्कार. 6:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जनतेला शुभेच्छा संदेश देणार. जम्मू काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताकडून जशास तसं प्रत्युत्तर. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या चिपळूण कराड रेल्वेमार्गाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या. आठवडी बाजाराच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहकांना लाभ, आठवडी बाजारांना सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. सावित्री पूल दुर्घटनेतली तवेरा गाडी 2 मृतदेहांसह सापडली, शोधकार्य थांबवण्याचा निर्णय. आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालचं आव्हान संपुष्टात, दीपा कर्माकरच्या कामगिरीकडे देशाचं लक्ष. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. देशाच्या 70व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज राष्ट्राला उद्देशून शुभेच्छा संदेश देणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून तसंच आकाशवाणीवरून राष्ट्रपतींच्या भाषणाचं इंग्रजी आणि हिंदी भाषेतून प्रसारण होईल. त्यानंतर 7:30 वाजता प्रादेशिक भाषांमधून या भाषणाचा अनुवाद प्रसारित करण्यात येईल. उद्या देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भाषण करतील. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून सुमारे 6,000 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मुंबईसह राज्यातही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीनंही विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून हिंसाचार होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातले 8 तालुके तसंच डोंगराळ भागात पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. प्लास्टिकपासून तयार केलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळावा याची सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. याबाबत केंद्र सरकारनं जारी केलेल्या परिपत्रकानुसार राष्ट्रीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेला धोका पोहोचू नये यासाठी असलेल्या कायद्याचं कठोर पालन करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत. यासंदर्भात व्यापक जनजागृती कार्यक्रम घ्यावेत असंही केंद्र सरकारनं सुचवलं आहे. राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करणाऱ्यांना तसंच ध्वजाला हानी पोहोचवणाऱ्यांना 3 वर्षांच्या कारावासासह दंडाची तरतूद संबंधित कायद्यात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात खडकी इथल्या कृत्रिम प्रत्यारोपण केंद्राला भेट देऊन तिथल्या सैनिकांची विचारपूस केली. आपण 70वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांचं स्मरण केलं पाहिजे असं सांगत केंद्र सरकार देशासाठी लढणाऱ्या सैनिकांबरोबर कायम राहील असं त्यांनी सांगितलं. सैनिकांना लवकरच निवृत्तीवेतन सुरू होईल अशी माहितीही जावडेकर यांनी यावेळी दिली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार तसंच देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या पत्नींचाही सन्मान सोलापूरचे जिल्हाधिकारी रणजित कुमार आणि पोलीस आयुक्त रवींद्र शेणगावकर यांच्या हस्ते आज सोलापुरात करण्यात आला. या निमित्तानं नेहरू युवा केंद्राच्या सहकार्यानं सोलापुरात रन फॉर इंडिया रॅली काढण्यात आली. देशातल्या 100 शहरांमध्ये अशा रन फॉर इंडिया रॅली काढण्यात येत आहेत. 7 रस्ता इथं प्रारंभ होऊन शहराच्या मुख्य मार्गावरून ती 4 पुतळा इथं विसर्जित करण्यात आली. या रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. चार महिन्यांच्या कालावधीनंतर जम्मू आणि काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवर आज सकाळी पाकिस्तानी लष्करानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पूंछ जिल्ह्यात 2 ठिकाणी गोळीबार केला. भारताच्या लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. गोळीबारात किती जण जखमी झाले हे अद्याप कळू शकलेलं नाही. याआधी 10 एप्रिल रोजी पाकिस्तानी लष्करानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं.
मुंबईत आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या चिपळूण कराड रेल्वे मार्गासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। कोकण रेल्वेच्या वतीनं व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आणि शापूरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एस मुकुंदन यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली। कराड आणि चिपळूण या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं। यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि खासदार विनायक राऊत उपस्थित होते। या मार्गामुळे लोकांच्या प्रवास खर्चात आणि वेळेत लक्षणीय बचत होणार आहे। भारतीय रेल्वेनं खासगी क्षेत्र आणि राज्यांच्या सहकार्यानं रखडलेल्या रेल्वे मार्गांचा विकास करण्याचं धोरण स्वीकारलं असून यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्यानं एक कंपनी स्थापन करण्यात येईल असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितलं। अर्थसंकल्पात घोषित केलेल्या सर्व प्रकल्पांना केंद्र सरकारनं चालना दिली असून मुंबईसाठी 40,000 कोटी रुपयांच्या कामांची सुरुवात केल्याचं ते म्हणाले। रेल्वे मार्गांच्या जाळ्याच्या विस्तारामुळे येत्या काळात वाहतूक आणि संपर्क क्षेत्रात आमूलाग्र बदल घडेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। सह्याद्री पर्वतरांगांमधून जाणाऱ्या या मार्गामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल असंही त्यांनी सांगितलं। चिपळूण ते कराड या 103 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी सुमारे 3,195 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। संत शिरोमणी सावता माळी आठवडी बाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य भाव आणि ग्राहकांना वाजवी दरात भाजीपाला मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सांगितलं। विधान भवनाच्या प्रांगणात पहिल्या आठवडी बाजाराचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। विविध प्रकारचा भाजीपाला आणि फळं एकाच ठिकाणी वाजवी दरात उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्याकडे नगरपालिका, महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधींनी प्राधान्यानं लक्ष द्यावं असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं। या बाजारातल्या सर्व स्टॉल्सना त्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि विविध प्रकारची भाजीही खरेदी केली। या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, पणन मंत्री सुभाष देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी तसंच राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। महाड इथल्या सावित्री नदी पूल दुर्घटनेतल्या एकूण 3 वाहनांचे अवशेष सापडल्यानंतर तसंच 28 मृतदेहांचा शोध लागल्यानंतर हे शोधकार्य आज दुर्घटनेच्या 13व्या दिवशी थांबवण्यात आलं। प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी आज संध्याकाळी ही घोषणा केली। उर्वरित बेपत्ता व्यक्तींना 2 महिन्यानंतर मृत घोषित करण्याचा निर्णय सरकारनं अगोदरच घेतला आहे। त्यापूर्वी आज सकाळी दुर्घटनेत वाहून गेलेल्या तवेरा गाडीचा शोध लागला। त्यानंतर नौदलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर या गाडीचे अवशेष पाण्यातून बाहेर काढले। या गाडीत 2 मृतदेह आढळून आले। या दुर्घटनेतील जयगड मुंबई आणि राजापूर मुंबई या एसटी गाडींचे अवशेष यापूर्वीच सापडले आहेत। आणि यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। रिओ ऑलिम्पिकमध्ये आज बॅडमिंटनच्या महिला एकेरीत सायना नेहवालला पराभवाचा सामना करावा लागला। त्यामुळे ऑलिम्पिकमधलं तिचं आव्हान संपुष्टात आलं आहे। युक्रेनच्या युलिटिना मारियानं सायनाला 21-18 आणि 21-19 अशा गेममध्ये हरवलं। PV सिंधूचा मुकाबला कॅनडाच्या मिशेल ली हिच्याशी होणार आहे। पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांत स्वीडनच्या हेनरी हर्स्कॅनेन याच्या विरुद्ध झुंजेल। नेमबाजीत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात गगन नारंग आणि चैन सिंग आपलं नशीब आजमावतील। महिलांच्या मॅरेथॉनमध्ये कविता राऊत आणि OP जयशा आज धावतील। मुष्टियुद्धात 64 किलो वजनी गटात मनोज कुमार उझबेकिस्तानच्या फजलीद्दीन विरुद्ध लढेल। जिम्नॅस्टिक्समध्ये दीपा कर्माकर व्हॉल्ट्स प्रकाराच्या अंतिम फेरीत उतरेल। पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला आज बेल्जियम विरुद्ध आपलं कौशल्य पणाला लावावं लागेल। आता हवामान वृत्त। येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 30, किमान 26, नागपूर 31-25, पुणे 28-22, औरंगाबाद 29-22, नाशिक 28-22, कोल्हापूर 26-21, रत्नागिरी 29-26, सोलापूर 31-21 आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 21 अंश सेल्सिअस। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा।
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जनतेला शुभेच्छा संदेश देणार. जम्मू काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताकडून जशास तसं प्रत्युत्तर. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या चिपळूण कराड रेल्वेमार्गाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या. आठवडी बाजाराच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहकांना लाभ, आठवडी बाजारांना सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. सावित्री पूल दुर्घटनेतली तवेरा गाडी 2 मृतदेहांसह सापडली, शोधकार्य थांबवण्याचा निर्णय. आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालचं आव्हान संपुष्टात, दीपा कर्माकरच्या कामगिरीकडे देशाचं लक्ष. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भारतीय स्वातंत्र्याचा उद्या 70वा वर्धापन दिन. ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीचं जोखड उतरवून स्वातंत्र्याची फळं चाखणाऱ्या देशबांधवांनी स्वातंत्र्य अबाधित ठेवतानाच या काळात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. या कामगिरीचा लेखाजोखा आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आजच्या राष्ट्र संदेशाच्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.